मिळकत कर वसुलीसाठी पुणे महापालिकेकडून सध्या अनेक शकला लढवले जात आहेत। मात्र वसुलीमध्ये पुणे महानगरपालिका पक्षपातीपणा करते असा आरोप केला जातोय। सामान्यांच्या घरासमोर बँडबाजा वाजवला जातोय, मात्र त्याच वेळी श्रीमंतांना शांततेमध्ये करातून ढील दिली जात असल्याचा आरोप आहे। त्यामुळे वसुलीत दुजाभाव केल्याचा आरोप पुणे महापालिकेवर करण्यात आलाय। बघूया। कर वसुलीत पुणे महापालिकेकडून दुजाभाव, सामान्यांकडून बँड बाजा वाजवून कर वसुली, कोट्यवधींची थकीत असणाऱ्यांवर पालिका मेहरबान। मिळकत कर वसुलीसाठी पुणे महापालिकेने आता कंबर कसली। पालिकेचं उत्पन्न वाढावं यासाठी पालिकेकडून विशेष मोहिमा राबवल्या जातात। 54 दिवसात 186 कोटींचा कर वसूल करण्यासाठी लोकांच्या घराबाहेर बँड बाजा वाजवण्यात आला। पालिकेच्या या बँड बाजा मोहिमेमुळे अनेकांनी कर भरला, मात्र सामान्यांना असा कडक न्याय लावला जात असताना बड्या थकबाकीदारांकडून मात्र वसुलीसाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीयेत। सामान्यांना कर भरा नाहीतर मिळकत जप्त होईल असा तगादा लावला जातो, मात्र श्रीमंत थकबाकीदारांना सूट दिली जाते असा आरोप होतोय। याबाबत मनसेने आवाज उठवलाय। हे ज्या पद्धतीने वसुली करतात, ज्या पद्धतीने व्यावसायिकांना घाबरवतात, लहान लहान व्यावसायिकांना, म्हणजे माहिती अधिकारात आम्ही हेही मागवलं की 1 ते 10 कोटीपर्यंत तुम्ही कारवाई केली का, तो हो केली आहे, आणि त्यांनी सीलची कारवाई केली। मग 1 ते 10 कोटीपर्यंतच फक्त थकबाकी असलेल्यांना तुम्ही सीलची कारवाई करताय, आणि 48 कोटी ज्यांची थकबाकी, अशा किती शैक्षणिक संस्था असतील, आमच्यासमोर आमच्याकडे ही एक आलेली आहे, अशा किती त्यांना तुम्ही पाठी का घालताय? मग जर का ते जर का कर भरत नसतील तर ते समाजापुढे काय आदर्श ठेवताय? कर संकलन विभागाची जानेवारीपासून थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली जाते। मोहिमेच्या 54 दिवसात बँड बाजा वाजवत 186 कोटी 54,82,000ची वसुली करण्यात आली। 150 मिळकतींना पालिकेनं टाळं ठोकलंय। आतापर्यंत एकूण 2000 कोटी 53 लाख रुपये मिळकत कर जमा झालाय। थकबाकीदारांच्या यादीमध्ये पहिल्या 100 मध्ये बड्या उद्योजकांसह राजकीय नेत्यांचा समावेश आहे। त्यांच्याकडे तब्बल 334.10 कोटी रुपये थकीत आहेत। कर संकलनात बड्या श्रीमंत थकबाकीदारांकडे जाणून बुजून कानाडोळा केल्याचा आरोप केला जातोय। एकीकडे पुणे महापालिकेवर दुजाभावाचा आरोप होतोय, मात्र आम्ही सगळं वसूल करतोय असं म्हणत महापालिकेनं आरोप फेटाळले। बिनबुडाचा आरोप करून याच्यामध्ये काही उपयोग नाहीये, कारण शेवटी आरोप करताना कसं उचलली जीभ लावली टाळ्याला अशा प्रकारचा कार्यक्रम असतो, आणि असं मला वाटतं करू नये आपण, कारण हा शासनाचा जमा होणारा कर हा नागरिकांच्याच अनुषंगाने शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी हा कारणे लागतो, आणि त्यामुळे अशा प्रकारे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून कोणत्याही प्रकारची माहिती, चुकीची माहिती आपण नागरिकांपर्यंत कोणीही देऊ नये। मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे, पण हा कर गोळा करताना सर्वसामान्यांना एक न्याय आणि बड्यांना एक न्याय लावला जातोय असा आरोप होतोय। काही प्रकरण न्याय प्रविष्ट आहेत असं सांगत वर्षानुवर्ष कर वसुली झालीच नाही, त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर शंका उपस्थित केली जाते। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।